तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मंचुरियनची रेसिपी दाखवणार आहे। साहित्य: ही खाण्याचा रंग लाल रंग, कोबी खिसलेला, कांदा खिसलेला, आलं लसूण पेस्ट, हा मैदा, मैद्यापेक्षा थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं कमी, मैद्याचं करतात पण मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय, मैदा कारण चांगला नसतो जास्त खाल्लेला। 1.5 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्यायचं। ह्याचं पाणी सुटलेलं असतं कोबी आणि कांद्याला, त्याच्यामुळे दुसरं पाणी वापरायचं नाही। याच पाण्यात हे पीठ भिजून जातं आणि मग मंचुरियन छोटे छोटे बॉल करून तळून घ्यायचे। आता हे तिखट आणि मीठ आणि खायचा रंग हे टाकून घेतलेला आहे। आता हे मळून घेते छान। मळून लगेचच 5 मिनिटात बनवायचे, कारण जास्त वेळ ठेवल्यावर ह्याला पाणी सुटतं। आता तेल तळायला ठेवलेलं आहे। आता छोटे छोटे मंचुरियनचे बॉल तयार करून घेऊ। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये तळून घेऊ। आता तेल तापलेलं आहे। आता हे बॉल सोडायचे एक एक। थोडासा बारीक गॅस करून घ्यायचा, कारण स्लो गॅसवरच तळावं लागतं, कांदा असल्यामुळे पटकन जळतो। पट्टी पण घेते असं थोडं एक 5 मिनिट अजून तळू द्यायचं, कुरकुरीतपणा येतो छान। कलर एकदम छान आलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेले आहे। आता हे ग्रेव्ही मध्ये घालायचं। आता मी ग्रेव्ही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते, आता व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून ग्रेव्ही मध्ये फक्त घालून दाखवते। ग्रेव्ही मंचुरियन घालून केलेली आहे। त्याच्यात मी गाजर आणि शिमला मिरची घातलेली आहे। आता थोडी पाव चमचा साखर घालते, नंतर कोबी किसलेला कोबी घालते, नंतर हे चायनीजचे नूडल आहेत, तांदळाचे नूडल असतात ते वरून घालते आणि थोडंसं हलवून गॅस बंद करायचा, वरून कोथिंबीर घालायची। झाले तयार, ग्रेव्ही मंचुरियन तयार झाले। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये आवडल्यास सांगा। डिश ग्रेव्ही मंचुरियनची वरून अशी शेव घालायची आणि मस्त ताव मारायचा।